या हरामखोराला आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वच लोकांनी ओळखलं असणार आहे. 56 व्हिडिओ आणि काहीतरी डॉक्युमेंट याच्याकडे सापडले. पण माझ्या डोक्यामध्ये प्रश्न उभा राहतो की हा हरामखोर इतका मोठा झाला कसा? कारण की याच्या मागे होता पॉलिटिकल सपोर्ट. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचे जे भक्त आहे म्हटल्यावर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. पण मी आता तरी लोकांना हेच सांगेल, यावरून तरी सुधरा. जादू, टोना, शनी, राहू, केतू, मूळबाळ, सुख शांतीच्या नावाखाली ना कोणत्याही ढोंगी बाबांकडे जात नका जाऊ. आणि तरी जर तुमची जाण्याची इच्छा झाली असेल महिलांसाठी, मी स्पेशली बोलतोय, तर यापुढे त्या महिलांच्या नवऱ्यांनी चक्कावा डायरेक्टली म्हणजे त्या ठिकाणावरती येतील. वर्षानुवर्ष कष्ट करायची तरी तुमची परिस्थिती सुधरत नाही आणि असल्या हरामखोर ती परिस्थिती सुधरवतील का? आणि या सगळ्या मॅटर मध्ये ना फक्त रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलं गेलेलं आहे का? कारण की सगळ्यांना माहिती आहे की त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. पण या बंधू बाबाचे भक्त आहे ना फक्त रुपाली चाकणकर नसून ना अनेक असे महाराष्ट्रामधील आणि देशातील राजकीय नेते होते. स्वतः देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री या बाबाला भेटून आलेले होते. या बाबांसोबत कॉन्टॅक्ट होता त्यांचा आणि असे अनेक मोठे मोठे नेत्यांच्या छत्रछायाखाली याने हा प्रकार घडवलेला आहे. आणि इतका मोठा स्कॅम केल्यानंतर पण नितेश राणेंचं हे म्हणणं आहे की केलं असेल. हिंदू धर्मातच नाही होत, बाकीच्या धर्मांमध्ये पण असं होत असतं. म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी ही गोष्ट किरकोळ आहे. पण तुम्ही लोक या मुद्द्याकडे कशा पद्धतीने बघतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा.